नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्समध्ये। आज आपण क्लॉज या नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत। आपल्याला क्लॉज या चॅप्टरवर MPSCच्या परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न आवर्जून विचारले जातात आणि या 2 ते 3 प्रश्नांचं स्वरूप असं असतं की या 2 प्रश्नांमध्ये वेगवेगळे 3 सेंटेन्सेस दिलेली असतात आणि त्या 3 सेंटेन्सेसमधील क्लॉज नेमका कोणता आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं। म्हणजेच आपल्याला तब्बल 6 सेंटेन्सेस दिले जातील आणि त्या 6 सेंटेन्सेससाठी आपल्याला 2 मार्क्स अपेक्षित असतील। तसंच आता रिसेंटली जे काही सरळ सेवाचा परीक्षा होत आहेत, ऑनलाईन परीक्षा होत आहेत, त्यामध्ये सुद्धा आपल्याला क्लॉज या चॅप्टरवर प्रश्न विचारले जात आहे। त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे। आपण समजून घेऊया नेमकं क्लॉज म्हणजे काय। क्लॉजला मराठीतून उपवाक्य असं म्हटलं जातं। आपण संकल्पना पाहूया की जो क्लॉज आपण नेहमी उच्चारत असतो तो क्लॉज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून क्लॉजला मराठीतून उपवाक्य असं म्हटलं जातं। क्लॉजला मराठीतून उपवाक्य असं म्हटलं जातं। बघ, आता नेमकं उपवाक्य आणि वाक्य यामधील फरक काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। जसं इंग्रजीमध्ये आपण वाक्याला सेंटेन्स म्हणतो तसंच उपवाक्याला आपण क्लॉज असं म्हणतो। मग इंग्रजी ग्रामरमध्ये म्हणजे आपण जे काही ग्रामर शिकत आहोत या ग्रामरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की सेंटेन्स नेमकं कसं असतं आणि क्लॉज नेमका कसा असतं। म्हणजे वाक्य इंग्रजी भाषेतलं कसं असतं आणि क्लॉज इंग्रजी भाषेतील कसा असतो। आपण सेंटेन्सची एक छोटीशी डेफिनेशन यापूर्वी सुद्धा पाहिलेली आहे। सेंटेन्स या शब्दाचा अर्थ होतो वाक्य। सेंटेन्स या शब्दाचा अर्थ काय होतो? वाक्य। मग आता इंग्रजीतील जे वाक्य असते ते कशा पद्धतीने तयार केले जाते? शब्दांचा असा एक समूह ज्याचा पूर्ण मीनिंग येतो। शब्दांचा असा एक समूह की ज्याचा पूर्ण मीनिंग असतो, परंतु त्याची रचना अशा पद्धतीने असते की त्याचे पहिले म्हणजे पहिला जो शब्द आहे, पहिला शब्द जो आहे, पहिल्या शब्दाचे पहिले लेटर, पहिल्या शब्दाचे पहिले लेटर कसे असले पाहिजे? कॅपिटल असले पाहिजे। म्हणजेच आपण ज्याला वाक्य म्हणणार आहोत तो शब्दांचा असा समूह असेल की ज्याच्यातून पूर्ण अर्थ तर निघतोय, परंतु त्याचा जो पहिला शब्द आहे त्या पहिल्या शब्दाचं पहिलं जे लेटर असेल ते नेहमी कसं असेल? कॅपिटल असेल। तर आपण म्हणू शकतो की ते सेंटेन्स आहे। ही अर्धी डेफिनेशन आहे। आणि वाक्य संपल्यानंतर म्हणजे शब्दांचा समूह संपल्यानंतर शेवटी जर फुल स्टॉप असेल, शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल, शेवटी जर एक्सक्लेमेटरी मार्क असेल तर त्याला वाक्य असं म्हटलं जातं। आपल्याला समजून घ्यायचं आहे की शब्दांचा असा समूह की ज्याच्या पहिल्या शब्दाचं पहिलं लेटर हे कॅपिटल आहे, परंतु पूर्ण शब्द संपल्यानंतर शेवटी विरामचिन्हांमध्ये एकतर फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम असेल, एकतर क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नवाचक चिन्ह असेल किंवा एक्सक्लेमेटरी मार्क असेल, तर त्याला आपण पूर्ण सेंटेन्स असं म्हणतो। आणि आता उपवाक्य म्हणजे नेमकं काय? तर या वाक्यामध्येच वाक्यासारखं दिसणारं एक सेंटेन्स किंवा वाक्य असतं, त्याला आपण उपवाक्य असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल आता बघा, मी या ठिकाणी एक सेंटेन्स लिहित आहे। माय फेवरेट डिश इज पावभाजी। माय फेवरेट डिश इज पावभाजी। आता या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं, हा एक शब्द, हा दुसरा शब्द, हा तिसरा शब्द, चौथा शब्द आणि हा 5वा शब्द आहे। आता 5 शब्दांचा हा समूह आहे, याच्यातून एक मीनिंग निघाला पाहिजे। माय फेवरेट डिश इज पावभाजी। माझी फेवरेट डिश कुठली आहे? पावभाजी आहे। हा यातून अर्थ निघत आहे। यातील पहिला जो शब्द आहे त्या पहिल्या शब्दाचं पहिलं हे जे लेटर आहे हे कसं आहे? कॅपिटल आहे। हे कसं आहे? कॅपिटल आहे। आणि संपूर्ण शब्द संपल्यानंतर 1 2 3 4 5 शब्द संपल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शेवटी काय दिसतंय? एक फुल स्टॉप दिसतोय। म्हणजे याला आपण काय म्हणणार? वाक्य असं म्हणणार। याला आपण इंग्रजीतून सेंटेन्स असं म्हणणार, याला आपण वाक्य असं म्हणणार। अजून एक एक्झाम्पल पाहूया। व्हॉट इज युअर नेम?
व्हॉट इज युअर नेम. आता या सेंटेन्समध्ये म्हणजे या शब्दांच्या समूहामध्ये 1 2 3 4 शब्दांचा समूह आहे. यातून एक मिनिंग निघाला पाहिजे. व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय आहे. आता बघा याच्यामध्ये काय आहे की हे जे वाक्यांचा शब्दांचा जो समूह आहे त्यातील पहिला जो शब्द आहे त्या पहिल्या शब्दाचं पहिलं लेटर जे आहे ते कसं आहे, कॅपिटल आहे. हे कसं आहे, कॅपिटल आहे. आणि शेवटी जर आपण पाहिलं तर शेवटी हा आपल्याला काय दिसतोय, क्वेश्चन मार्क दिसतोय. शेवटी हा काय आहे, विरामचिन्हांमधील क्वेश्चन मार्क आहे किंवा क्वेश्चन पॉइंट असं आपण याला म्हणत असतो. तर मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाक्याची सुरुवात म्हणजे या शब्दाच्या समूहाची सुरुवात एका अशा शब्दाने झालेली आहे की ज्याचं पहिलं लेटर कॅपिटल आहे. शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क दिसतोय आणि याच्यातून पूर्ण अर्थ सुद्धा निघत आहे. म्हणून आपण याला म्हणणार आहोत वाक्य. म्हणजे हे सुद्धा सेंटेन्स आहे आणि हे सुद्धा सेंटेन्स आहे. हे सुद्धा वाक्य आहे आणि हे सुद्धा वाक्य आहे. अजून एक सेंटेन्स पाहूया. हाऊ ब्युटिफुल शी इज. हाऊ ब्युटिफुल शी इज म्हणजे ती किती सुंदर आहे. हाऊ ब्युटिफुल शी इज 4 शब्दांचा समूह. त्यातील पहिला शब्द जो आहे त्याचा पहिला लेटर जो आहे तो कसा आहे, कॅपिटल आहे. आणि शेवटी जर आपण पाहिलं तर शेवटी काय आहे, एक्सक्लामेटरी मार्क आहे. शेवटी काय आहे, एक एक्सक्लामेटरी मार्क आहे. ओके. आणि या 4 शब्दांच्या समूहातून एक अर्थ सुद्धा निघत आहे. हाऊ ब्युटिफुल शी इज म्हणजे ती किती सुंदर आहे. मग पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल आहे. शेवटी एक्सक्लामेटरी पॉइंट पण आहे आणि 4 शब्दांच्या समूहातून एक अर्थपूर्ण असं वाक्य तयार होत आहे. म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, वाक्य. म्हणजे पहिलं सुद्धा वाक्य आहे, दुसरं सुद्धा वाक्य आहे आणि तिसरं सुद्धा वाक्य आहे. मग बघा सेंटेन्स म्हणजे नेमकं काय, सेंटेन्स म्हणजे वाक्य. म्हणजेच काय की ज्या शब्दांच्या समूहामध्ये पहिल्या शब्दाचे पहिले लेटर कॅपिटल असेल. शब्दांचा असा समूह की ज्याच्यातून पूर्ण अर्थ निघतोय परंतु ज्याच्या पहिल्या शब्दाचं पहिलं लेटर हे कॅपिटल आहे आणि सरते शेवटी जर आपल्याला फुल स्टॉप, पूर्णविराम, क्वेश्चन मार्क, प्रश्नवाचक चिन्ह आणि एक्सक्लामेटरी मार्क जर आपल्याला दिसत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो वाक्य. तर आता या ठिकाणी आपण ही वाक्याची डेफिनेशन पाहिलेली आहे. पूर्ण कन्सेप्ट आपण पाहिला की नेमकं वाक्य कशाला म्हणतात. एकदाचं आपल्याला वाक्य समजलं की वाक्यात कोणकोणती उपवाक्य आहे ते आपल्याला निश्चित फाइंड आउट करता येतात आणि लवकरच आपल्याला ते फाइंड आउट करता येतील. आपल्याला फक्त वाक्य माहिती असलं पाहिजे. आता या ठिकाणी आपण वाक्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. पुढे आपण पाहूया की वाक्यातूनच क्लॉज हा कसा निवडायचा, वाक्यातूनच क्लॉज हा कसा सिलेक्ट करायचा, वाक्यात कशा कशा प्रकारचे क्लॉजेस असतात आणि त्यांना नेमकं काय म्हटलं जातं हे एकदाचं आपल्याला कळालं की मग परीक्षेत जे काही प्रश्न आपल्याला फिरवून विचारले जातात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या क्लॉज चॅप्टरमध्ये मिळणार आहे. तर आपण हे सर्व लिहून घ्या. यानंतर आपण पाहूया की नेमका क्लॉज काय असतो. आता आपण पाहूया नेमकं क्लॉज म्हणजे काय. सुरुवातीला मी आपल्यासमोर एक सेंटेन्स लिहितो आणि त्या सेंटेन्समध्ये नेमकं वाक्य कोणतं आहे आणि उपवाक्य कोणतं आहे हे आपण आता पाहूया. एक सेंटेन्स मी आपल्यासमोर लिहितो. I will have to find a job for I am unemployed. हे एक वाक्य मी आपल्यासमोर लिहिलेलं आहे. अजून एक सेंटेन्स मी आपल्यासमोर लिहितो. She is the girl who is beautiful. आता 2 सेंटेन्सेस आपल्यासमोर आहेत. पहिलं सेंटेन्स आहे I will have to find a job. मला जॉब फाइंड करावा लागेल, मला जॉब शोधावा लागेल. फॉर आय एम अनएम्प्लॉयड, कारण मी अनएम्प्लॉयड आहे. आणि दुसरं सेंटेन्स आहे शी इज द गर्ल हू इज ब्युटिफुल. ती अशी मुलगी आहे की जी सुंदर आहे. मग आता जर आपण पूर्ण पाहिलं
तर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि फुल स्टॉप अशा 13 वेगवेगळ्या विरामचिन्ह आणि शब्दांपासून बनलेला हा एक शब्दांचा समूह आहे, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल आहे आणि सरते शेवटी जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला काय दिसतोय, फुल स्टॉप. म्हणजे जिथून कॅपिटल लेटर आहे तिथून ते फुल स्टॉप पर्यंत हे संपूर्ण काय म्हटलं जाईल, वाक्य असं म्हटलं जाईल. पुन्हा एकदा लक्ष द्या, हे आय जो आहे तो कॅपिटल लेटर आहे, त्यानंतर विल आहे, हॅव आहे. इथे कुठल्याही शब्दानंतर फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क किंवा आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क दिसत नाहीये. अनएम्प्लॉयड या शब्दानंतर आपल्याला फुल स्टॉप दिसतोय. याचाच अर्थ असा आहे की आय पासून ते फुल स्टॉप पर्यंत हे पूर्ण काय आहे, वाक्य आहे. मग आता या वाक्यामध्ये वाक्यासारखेच दिसणारे काही उपवाक्य असतात. मग ते कसे शोधायचे पाहूया. आता आय विल हॅव टू फाइंड अ जॉब म्हणजे हा सुद्धा एक शब्दांचा असा समूह आहे की जो पूर्ण मीनिंग देत आहे. हा सुद्धा शब्दाचा असा समूह आहे की जो पूर्ण मीनिंग देत आहे, परंतु आय पासून ते जॉब नंतर इथे काय आहे, कॉमा आहे, परंतु इथून सुद्धा आपल्याला पूर्ण अर्थ निघतोय. बघ अशा परिस्थितीत जर वाक्यांच्या म्हणजे शब्दांच्या समूहातून पूर्ण अर्थ निघत असेल, परंतु शेवटी फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी मार्क नसेल, परंतु त्या शब्दांच्या समूहातून पूर्ण अर्थ हा वाक्यासारखाच निघतोय, तर त्याला आपण काय म्हणत असतो, क्लॉज असं म्हणत असतो. म्हणजेच आय विल हॅव टू फाइंड अ जॉब याला काय म्हटलं जाईल, क्लॉज असं म्हटलं जाईल. दुसरीकडे बघा, इथे बघा, फॉर आय एम अनएम्प्लॉयड, फॉर आय एम अनएम्प्लॉयड हे सुद्धा शब्दांचा असा समूह आहे की ज्याचा पूर्ण अर्थ निघतो, वाक्यासारखंच आहे, परंतु वाक्याची जे काही कंडिशन आहे ते सॅटिस्फाय करत नाही. वाक्याची कंडिशन हे आहे की इथे हा जो फॉरचा एफ आहे हा कॅपिटल असायला हवा होता, परंतु तो स्मॉल लेटरमध्ये आहे आणि शेवटी इथे फुल स्टॉप आहे. म्हणजे ही एक कंडिशन फॉलो केली जाते, परंतु फॉर पासून जे शब्दांचा समूह आहे त्यासाठी फुल स्टॉप वापरलेला आहे का, नाही. या कॅपिटल लेटर पासून जे काही शब्दांची रचना सुरू झालेली आहे तिथपासून ते इथपर्यंत हे जे आहे फुल स्टॉप त्यासाठी आलेला आहे. म्हणजेच काय की फॉर आय एम अनएम्प्लॉयड हा सुद्धा वाक्यासारखंच दिसतंय, परंतु वाक्याची कंडिशन सॅटिस्फाय करत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, उपवाक्य असं म्हणतोय. म्हणजेच हे काय होणार आपल्यासाठी, क्लॉज असं होणार. पुन्हा एकदा दुसरं सेंटेन्स पहा, शी इज द गर्ल हू इज ब्युटिफुल. या सेंटेन्समध्ये या पूर्ण शब्दांच्या समूहामध्ये जो काही शब्दांचा समूह आहे त्याचं पहिलं लेटर कॅपिटल आहे, शेवटी आपल्याला इथे बघा फुल स्टॉप दिसत आहे, म्हणजे याला म्हटलं जाईल सेंटेन्स. आता सेंटेन्स म्हणजे वाक्यामध्येच काही छोटी छोटी वाक्य असतात, परंतु त्यांना वाक्याच्या कंडिशन सॅटिस्फाय करता येत नाही. म्हणजेच त्याचं पहिलं लेटर कॅपिटल नसेल किंवा शेवटी क्वेश्चन मार्क फुल स्टॉप किंवा एक्सक्लेमेटरी मार्क तिथे नसेल. बघ आता पहा, शी इज द गर्ल हे सुद्धा वाक्यासारखंच आहे, परंतु गर्ल नंतर फुल स्टॉप नाही, गर्ल नंतर क्वेश्चन मार्क नाही, गर्ल नंतर या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क नाही, परंतु शी इज द गर्ल याच्यातून तर पूर्ण अर्थ निघतोय. म्हणजे हे वाक्यासारखंच दिसतंय, परंतु याला वाक्य म्हणता येणार नाही, याला उपवाक्य म्हणता येईल. म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, क्लॉज असं म्हणणार आहोत. त्यानंतर पुढे पहा, हू इज ब्युटिफुल. इथे फुल स्टॉप तर आहे, परंतु हा जो हू आहे हा हूचा पहिला लेटर कॅपिटल नाही, म्हणजे वाक्यासारखं जरी दिसत असलं तरी वाक्याच्या कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. म्हणून वाक्यासारखंच दिसणारं परंतु वाक्याच्या कंडिशन सॅटिस्फाय न करणारं जे काही वाक्य असेल त्याला उपवाक्य असं म्हटलं जातं आणि म्हणून याला आपलं म्हटलं जाईल क्लॉज. क्लॉज म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही, तर क्लॉज म्हणजे फक्त आणि फक्त उपवाक्य आहे. मग आता पहिल्या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं, आय विल हॅव टू फाइंड अ जॉब फॉर आय एम अनएम्प्लॉयड, तर या सेंटेन्समध्ये आय विल हॅव टू फाइंड अ जॉब हा एक क्लॉज असेल, फॉर आय एम अनएम्प्लॉयड हा सुद्धा एक क्लॉज म्हणजे उपवाक्य असेल. दुसऱ्या सेंटेन्सचं शी इज द गर्ल हे एक उपवाक्य आहे आणि हू इज ब्युटिफुल हे सुद्धा उपवाक्य आहे. म्हणजे अशा कित्येक उपवाक्यांनी आपण एक वाक्य तयार करू शकतो. वाक्य एक स्वतंत्र एक क्लॉज सुद्धा राहू शकतो. म्हणजे एक स्वतंत्र आय विल हॅव टू
फाइंड अ जॉब, इथे जर कॉमन असेल आणि फुल स्टॉप असेल आणि हे सर्व लिहिलेलं नसेल तरी त्याला आपण वाक्य म्हणणार. परंतु कधी कधी वाक्य हे स्वतंत्र न होता त्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपवाक्य यूज केली जातात आणि ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपवाक्य यूज केली जातात ती उपवाक्य नेमकी कोणती आहे हेच आपल्याला परीक्षेत विचारलं जातं आणि तेच आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे जे क्लॉज आहेत या क्लॉजचे वेगवेगळे प्रकार पडतात. आपण इथे शॉर्टमध्ये पाहूया. पहिला जो क्लॉजचा प्रकार आहे त्याला म्हणतात मेन क्लॉज. पहिला जे उपवाक्य आहे त्याला आपण म्हणतो मेन क्लॉज, म्हणजे वाक्यातील असं उपवाक्य की जे पूर्णपणे मेनली फंक्शन करत असेल, पूर्णपणे हेड ॲज अ फंक्शन करत असतं. त्यानंतर दुसरा जो आहे त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेट क्लॉज. दुसरा जो असेल त्याला आपण काय म्हणतो कोऑर्डिनेट क्लॉज. दुसरा जो असेल त्याला आपण काय म्हणतो कोऑर्डिनेट क्लॉज. आणि तिसरा जो आहे त्याला आपण काय म्हणत असतो सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज. एखाद्या वाक्यामध्ये जे काही क्लॉजेस आहेत ते क्लॉजेस मेन क्लॉज आहेत की कोऑर्डिनेट क्लॉज आहेत की सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे आपल्याला ओळखता येणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यावरच आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जातात. परंतु सर्वात आधी सेंटेन्सेसमधले क्लॉजेस कोणते आहेत ते फाइंड आउट करणं, क्लॉज नंतर तो कोणत्या प्रकारचा क्लॉज आहे ते फाइंड आउट करणं, त्या क्लॉजमध्ये तो कोणत्या उपप्रकारातील क्लॉज आहे ते फाइंड आउट करणं, हे हळूहळू आपण चेन सिस्टीमद्वारे आता पुढे घेणार आहोत. हळूहळू पुढे आता आपण याच्याबद्दलची जी काही ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन आहेत, ॲडव्हान्स कन्सेप्ट जे आहेत ते घेत आहोत. तर आता इथे आपण पाहूया आय विल हॅव टू फाइंड अ जॉब आणि दुसरं आहे फॉर आय एम अनएम्प्लॉयड. म्हणजे या वाक्यामध्ये या सेंटेन्समध्ये दोन क्लॉज आहे. बघ हा जो पहिला क्लॉज आहे हा पहिला क्लॉज पूर्णपणे मीनिंग देत आहे आणि पूर्णपणे ओपन करत आहे सेंटेन्सला, म्हणून याला आपण म्हणत असतो मेन क्लॉज. म्हणून याला आपण काय म्हणत असतो मेन क्लॉज. जो सेंटेन्समध्ये असा क्लॉज की जो सेंटेन्समध्ये मुख्य भूमिका बजावत आहे त्याला आपण मेन क्लॉज असं म्हणतो. आणि हा जो क्लॉज आहे हा क्लॉज या ठिकाणी एक स्वतंत्रपणे आलेला आहे, परंतु तो मेन क्लॉजला जुळलेला आहे. स्वतंत्रपणे आलेला क्लॉज जो मेन क्लॉजशी जोडण्यात आलेला आहे, परंतु जेव्हा हा दुसरा क्लॉज म्हणजे मेन क्लॉज सोबतीचा जो दुसरा क्लॉज आहे तो क्लॉज म्हणजे हा मेन क्लॉज झालेला आहे आणि हा राहिलेला जो असेल हा एकतर कोऑर्डिनेट क्लॉज असेल किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असेल, तर मग या सेंटेन्समध्ये हा जो क्लॉज आहे हा कोऑर्डिनेट क्लॉज आहे की सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे कसं ओळखलं जाईल, जेव्हा मेन क्लॉज सोबतीचा क्लॉज त्याच्यातून निघणारा अर्थ आणि त्याला पूर्ण करण्यासाठी जर मेन क्लॉजवर डिपेंड राहण्याची गरज पडेल. समजा हा क्लॉज आपला अर्थ पूर्ण करेल परंतु तरीसुद्धा त्याला दुसऱ्यावर अवलंबून जर राहावं लागत असेल, म्हणजे आपल्या अर्थाला पूर्ण करण्यासाठी जर त्याला या क्लॉजवर डिपेंड राहावं लागत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो सबऑर्डिनेट क्लॉज. ओके. परंतु फॉर आय एम अनएम्प्लॉयड म्हणजे काय, आय विल हॅव टू फाइंड अ जॉब, मला जॉब फाइंड करावा लागेल कारण मी अनएम्प्लॉईड आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो क्लॉज आहे हा क्लॉज या क्लॉजवर अजिबात डिपेंड नाही, कारण याचा पूर्ण अर्थ निघत आहे. पूर्ण अर्थ काढण्यासाठी या मेन क्लॉजवर या क्लॉजला डिपेंड राहण्याची गरज नाही आणि म्हणून याला आपण कोऑर्डिनेट क्लॉज असं म्हणत असतो. याला काय म्हणत असतो आपण कोऑर्डिनेट क्लॉज असं म्हणत असतो. ओके. आणि ज्या वेळेस हा क्लॉज पूर्ण अर्थ काढण्यासाठी मेन क्लॉजवर डिपेंड असेल त्यावेळेस त्याला सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हटलं जाईल. फॉर एक्झाम्पल शी इज द गर्ल हू इज ब्युटिफुल. आता शी इज द गर्ल हा काय आहे हेड आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत मेन क्लॉज असं म्हणणार आहोत. याला आपण काय म्हणणार मेन क्लॉज. परंतु हू इज ब्युटिफुल
की जी ब्युटिफुल आहे, की जे ब्युटिफुल आहे, की जे ब्युटिफुल आहे हे नेमकं कोण आहे यासाठी आपल्याला पहिल्या वाक्याकडे जावं लागेल की ब्युटिफुल कोण आहे, शी, आणि कोण आहे, गर्ल. म्हणजेच हा जो क्लॉज आहे या क्लॉजचा पूर्ण अर्थ काढण्यासाठी आपल्याला आधीच्या क्लॉजवर डिपेंड राहावं लागतंय. म्हणून अशा क्लॉजला आपण सब ऑर्डिनेट क्लॉज असं म्हणत असतो. म्हणून अशा क्लॉजला आपण काय म्हणत असतो, सब ऑर्डिनेट क्लॉज असं म्हणत असतो. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता थोडंसं आपल्याला हार्ड वाटत असेल परंतु मी तुम्हाला लिस्ट देईल की असे कोणकोणते शब्द आहेत या फॉर पद्धतीने, फॉर प्रमाणे असे कोणकोणते शब्द आहेत की जे शब्द आल्यानंतर क्लॉज हा कोऑर्डिनेट क्लॉज होईल, आणि असे कोणकोणते शब्द आहेत की ते शब्द आल्यानंतर क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज होईल. मग फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की कोऑर्डिनेट क्लॉज जो असेल तो मेन क्लॉजवर डिपेंड असणार नाही. कोऑर्डिनेट क्लॉज जो असेल तो मेन क्लॉजवर डिपेंड असणार नाही, परंतु सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेटमध्येच आपल्याला अर्थ पाहायला मिळतोय की तो सब काम करतोय. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज जर असेल तर तो मेन क्लॉजवर पूर्णपणे डिपेंड करेल, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग आता आपण क्लॉजबद्दलची ही छोटीशी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे की एका वाक्यामध्ये छोटी छोटी उपवाक्य असतात. वाक्य हे वेगवेगळ्या उपवाक्यांनी बनलेलं असतं आणि त्यातील जे उपवाक्य असतात त्यांनाच आपण क्लॉज म्हणतो. परंतु त्यांचे प्रकार आहेत. त्यातील जो सर्वात महत्त्वाचा हेड किंवा मेन मिनिंग प्रोसेस करत असेल त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो. त्या मेन क्लॉजशी जुडलेला परंतु मेन क्लॉजवर डिपेंड नसलेला जो क्लॉज असेल त्याला कोऑर्डिनेट क्लॉज म्हटलं जाईल. त्या मेन क्लॉजशी जुडलेला परंतु मेन क्लॉजवर डिपेंड असणाऱ्या क्लॉजला सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हटलं जाईल. हे 3 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. आता ह्यानंतर आपण पाहूया की असे कोणकोणते कंजंक्शन्स आहेत की जे सेंटेन्समध्ये आल्यानंतर त्या सेंटेन्सच्या मेन क्लॉजसोबत ते कोऑर्डिनेट क्लॉज तयार करतात. आणि त्यानंतर मग आपण पाहूया की असे कोणकोणते शब्द आहेत किंवा कंजंक्शन्स आहेत किंवा रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत किंवा रिलेटिव्ह ॲडवर्ब्स आहेत की जे सेंटेन्समध्ये आल्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉज प्रस्थापित करत असतात. तर आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. आपण प्रत्येक लेक्चर हे फक्त व्यवस्थित पहा. 2-2, 3-3 वेळेस जर आपण हे सर्व लेक्चर्स रिपीट केली तर नक्कीच क्लॉज हा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला पूर्णपणे कळेल. आणि एकदाचं क्लॉज आपल्याला समजलं की मग कोणत्याही परीक्षेत आपल्याला कितीही प्रश्न जरी विचारले, कितीही डिफिकल्ट स्वरूपाची प्रश्न विचारले तरी त्याचं उत्तर आपल्याकडे असेल याची संपूर्ण खात्री मी या लेक्चर थ्रू जे काही तुम्हाला देणार आहे, या लेक्चरमध्ये जे काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर करणार आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला पैकीचे पैकी गुण हे क्लॉज या चॅप्टरमध्ये घेता येईल. तर यानंतर आपण पाहूया असे शब्द की जे कोऑर्डिनेट क्लॉज प्रस्थापित करतात. आता सर्वांनी हे लिहून घ्या. चला तर मग आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की सेंटेन्समध्ये जे काही 2 क्लॉज असतील त्या 2 क्लॉजमध्ये पहिला क्लॉज हा मेन क्लॉज असेल परंतु दुसरा जो क्लॉज असेल तो कोऑर्डिनेट क्लॉज असेल तर कोणती कंडिशन आपल्याला फॉलो करावी लागेल किंवा असे कोणकोणती कंजंक्शन्स आहेत की जे यूज केल्यानंतर सेंटेन्समध्ये मेन क्लॉज सोबतीचा जो क्लॉज असेल तो फक्त कोऑर्डिनेट क्लॉज असेल. मग आपण इथे लिहूया की समजा आपल्या सेंटेन्सची सुरुवात ही मेन क्लॉजने होत असेल. आपल्या सेंटेन्सची सुरुवात ही जर मेन क्लॉजने होत असेल आणि मेन क्लॉज संपल्यानंतर सर्वात आधी म्हणजे काय, एक कॉमा आपल्याला दिसेल. मेन क्लॉज संपल्यानंतर आपल्याला कॉमा दिसेल आणि या कॉमानंतर आपल्याला एकतर शब्द दिसेल फॉर, किंवा यानंतर आपल्याला शब्द दिसेल अँड, किंवा यानंतर आपल्याला शब्द दिसेल नॉर, किंवा यानंतर आपल्याला शब्द दिसेल बट, किंवा यानंतर आपल्याला शब्द दिसेल ऑर, किंवा यानंतर आपल्याला शब्द दिसेल येट, किंवा यानंतर आपल्याला शब्द दिसेल सो. तर पुढे येणारा जो काही क्लॉज असेल तो 100% कोऑर्डिनेट क्लॉज असेल. जसं आपण पूर्वी एक एक्झाम्पल पाहिलं मागच्या स्लाईडमध्ये,
आय विल हॅव टू फाइंड अ जॉब फॉर आय एम अनएम्प्लॉईड. मग त्यामध्ये कॉमा होता आणि त्यानंतर फॉर होता, म्हणून आपण त्याला डायरेक्टली कॉर्डिनेट क्लॉज असं म्हटलं. आणि कॉर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉजवर डिपेंड असत नाही. फॉरचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. आपण अँडचं एक्झाम्पल पाहूया. सोहन इज वर्किंग हार्ड and Mohan is supporting him. Sohan is working hard and Mohan is supporting him. या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर सोहन इज वर्किंग हार्ड कॉमा अँड मोहन इज सपोर्टिंग हिम फुल स्टॉप. या संपूर्ण वाक्याच्या समूहामध्ये पहिलं जे सोहनचं लेटर आहे ते कसं आहे, कॅपिटल आहे. त्यानंतर शेवटी इथे क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे याला आपण काय म्हणणार, सेंटेन्स म्हणणार. सोहनपासून ते फुल स्टॉपपर्यंत पूर्ण काय आहे, सेंटेन्स आहे. आता या सेंटेन्समध्ये सेंटेन्स सारखं दिसणारं बघा, सोहन इज वर्किंग हार्ड हे सेंटेन्स सारखंच दिसतंय, परंतु सेंटेन्स आहे का, नाही. मग याला आपण काय म्हणतो, उपवाक्य म्हणतो. म्हणजे हे काय झालं, क्लॉज झालं. अँड मोहन इज सपोर्टिंग हिम. आता हे मोहन इज सपोर्टिंग हिम हे सुद्धा वाक्यासारखं दिसतंय. ओके, परंतु इथे जर आपण पाहिलं तर मोहनचा एम जो आहे तो कॅपिटल आहे आणि इथे फुल स्टॉप आहे. याचा अर्थ असा नाही की मोहन आणि कॅपिटल फुल स्टॉप आल्या, कॅपिटल लेटर मोहनचं एम आहे आणि या ठिकाणी फुल स्टॉप आहे तर हे वाक्य आहे असं समजायचं नाही. कारण केव्हाही आपण काय करत असतो, एखाद्या व्यक्तीचं जे काही नाव असतं त्याचं पहिलं लेटर हे नेहमी आपल्याला कसं लिहावं लागतं, कॅपिटल लिहावं लागतं. त्यामुळे इथे हा अर्थ आपण घेऊ नये की हे पूर्ण वाक्य आहे. मोहन इज सपोर्टिंग हिम हा क्लॉजच आहे, कारण हा फुल स्टॉप फक्त इथून इथपर्यंत नाही आहे, तर फुल स्टॉप सोहनपासून तर इथपर्यंत जो शब्दांचा समूह आहे त्यासाठी दिलेला आहे. म्हणून मोहन इज सपोर्टिंग हिम हा सुद्धा आपल्यासाठी काय होणार आहे, क्लॉज होणार आहे. मग आता आपल्याला मी सांगितलेलं आहे की पहिला जो असेल तो काय असेल, मेन क्लॉज असेल. म्हणजे सोहन इज वर्किंग हार्ड हा काय आहे, मेन क्लॉज. आता ह्याच्या पुढे जो वाक्य आहे किंवा जे क्लॉज आहे ते जर कॉमा फॉर कॉमा अँड कॉमा नॉर कॉमा बट कॉमा आर कॉमा येट कॉमा सोने जर असेल तर त्याला आपण कोऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. इथे पहा कॉमा दिसतोय आणि अँड आलेला आहे, कॉमा नंतर अँड आहे. म्हणजे अँड मोहन इज सपोर्टिंग हिम हा जो क्लॉज होईल याला आपण काय म्हणणार आहोत, कोऑर्डिनेट क्लॉज असं म्हणणार आहोत. याला आपण काय म्हणणार, कोऑर्डिनेट क्लॉज असं म्हणणार. दुसरं सेंटेन्स पाहूया. रोहित विल डान्स और Sumit will sing a song. आता हे सेंटेन्स पहा, रोहित विल डान्स और सुमित विल सिंग अ सॉन्ग. या सेंटेन्समध्ये पाहिलं रोहित विल डान्स, इथे पहा हा कॉमा आहे, और सुमित विल सिंग अ सॉन्ग शेवटी फुल स्टॉप आहे. म्हणजे रोहित पासून सुरू झालेलं हे जे काही वाक्य आहे हे फुल स्टॉपपर्यंत आल्यानंतर संपूर्णपणे वाक्य असं संबोधलं जाईल. या वाक्यामध्ये वाक्यासारखे दिसणारे क्लॉज आहे, रोहित विल डान्स आणि कॉमा नंतर और सुमित विल सिंग अ सॉन्ग. तर पहिला जो क्लॉज आहे तो पहिला क्लॉज काय म्हटला जाईल, मेन क्लॉज म्हटला जाईल. पहिला क्लॉज ज्याला काय म्हटलं जाईल, मेन क्लॉज. आणि पहा मेन क्लॉज नंतर जर कॉमा नंतर फॉर कॉमा अँड कॉमा नॉर कॉमा बट कॉमा ऑर कॉमा येट कॉमा सो जर असेल, पहा इथे मेन क्लॉज संपल्यानंतर कॉमा नंतर ऑर आहे, म्हणजे कॉमा नंतर ऑर असा जर आपल्याला क्लॉज दिसत असेल तर हा जो क्लॉज आहे सुमित विल सिंग अ सॉन्ग हा क्लॉज आपल्यासाठी कोणता क्लॉज असेल, कोऑर्डिनेट क्लॉज असेल. हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नसुद्धा विचारला गेलेला आहे की कोऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे ते ओळखा, किंवा दिलेल्या सेंटेन्सेसपैकी असं सेंटेन्स ओळखा की ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेट क्लॉज आहे. ही सर्व प्रश्न आपण हे चॅप्टर संपल्यानंतर आयोगाने विचारलेली सर्व प्रश्न, सर्व सेवेमध्ये विचारलेली सर्व प्रश्न त्याचं ॲनालिसिस घेणार आहोत. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, छोटे छोटे जे कन्सेप्ट्स आहेत
ते जर आपल्याला व्यवस्थित समजलेत तर यापुढे जे काही कन्सेप्ट्स आहेत ॲडव्हान्स किंवा ब्रॉडली ते आपल्याला व्यवस्थितरित्या समजते। आतापर्यंत आपण पाहिलं की वाक्याची डेफिनेशन काय असते, कॅपिटल लेटरपासून ते फुल स्टॉप, कॅपिटल लेटर ते क्वेश्चन मार्क, कॅपिटल लेटर ते एक्सक्लामेटरी मार्क, त्यातून शब्दांचा समूह जो पूर्ण अर्थ देत आहे त्याला आपण वाक्य असं म्हणतो। वाक्यामध्येच वाक्यासारखे दिसणारे काही वाक्य असतात त्यांना आपण उपवाक्य म्हणतो। त्या उपवाक्यामध्ये काही कोऑर्डिनेशनचं काम करतात तर काही सबऑर्डिनेशनचं काम करतात। म्हणजे काही फक्त जुळलेली असतात तर काही जुळलेली असून पहिल्या मेन क्लॉजवर दुसऱ्या उपवाक्यावर डिपेंड असतात, मग त्यांना सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हटलं जातं। कोऑर्डिनेट क्लॉज परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसे ओळखायचे त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक दिलेली आहे। मेन क्लॉज संपल्यानंतर कॉमा असेल, कॉमा नंतर फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट किंवा सोने जर पुढचा क्लॉज सुरू होत असेल तर 100% तो क्लॉज त्या ठिकाणी कोऑर्डिनेट क्लॉज असेल असं आपण नमूद करावं। तर आतापर्यंत आपण ही जी माहिती घेतली यावर आपल्याला एक प्रश्न यापूर्वी विचारला गेलेला आहे, पुढेही विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ आपण 2 ते 3 वेळेस पाहावा जेणेकरून आपले सर्व कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील। तर आज आपण येथे थांबूया। धन्यवाद।